भाजपाचं ठरलं, महापौरपदी मायादेवी परदेशी, उपमहापौरपदी ज्योत्स्ना पाटील यांना संधी। भाजपातर्फे महापौर पदासाठी मायादेवी परदेशी यांना तर उपमहापौरपदासाठी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांना संधी देण्यात आली आहे। भाजपाच्या बैठकीत या दोन्ही नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सकाळी महापालिकेत त्यांनी अर्ज दाखल केले। महापालिकेत भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने या दोघींची निवड निश्चित असून आता केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे। महापौर निवडीसाठी दिनांक 6 रोजी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। महापालिकेच्या 74 जागांपैकी भाजपाने 50 जागा हासिल करून एकहाती सत्ता मिळवली आहे। तथापि महापालिका निवडणुकीनंतर महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले। धुळे महापालिकेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने भाजपाच्या सर्व 28 नगरसेविका महापौर पदासाठी पात्र ठरत होत्या। त्यासाठी इच्छुकांकडून लॉबिंगही सुरू होती। त्यामुळे आमदार अनुप अग्रवाल यांनी लॉबिंग न करण्याचे आवाहन केले होते। तसेच धुळे शहराला योग्य चेहरा दिला जाईल असे सूचक विधान केले होते। त्यामुळे महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता संपूर्ण धुळे शहराला होती। अखेर आज ही उत्सुकता संपुष्टात आली। भाजपातर्फे महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी आज सकाळी भाजपाच्या कार्यालयात बैठक झाली। त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने पक्षाचे निरीक्षक विजय साने हे बैठकीस उपस्थित होते। तसेच मनपा निवडणूक प्रभारी आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक व नगरसेविका बैठकीस उपस्थित होत्या। यावेळी महापौर पदासाठी मायादेवी महादेव परदेशी तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। त्यानंतर दोघींचा सत्कार करण्यात आला। महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मायादेवी परदेशी व ज्योत्स्ना पाटील यांनी महापालिकेत अनुक्रमे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज भरले आहेत। त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून किरण कुलेवार ते अनुमोदक म्हणून भगवान गवळी यांची स्वाक्षरी आहे। विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना भाजपाची एकजूट प्रकर्षाने दिसली। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर उपमहापौर यांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आदरणीय मायादेवी परदेशी यांचं महापौर पदासाठी आणि ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांचं उपमहापौर पदासाठी या ठिकाणी मी अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे। आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रणजित चव्हाण, उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय दिलीप भाऊ महाजन आणि आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, जिल्हा अध्यक्ष रवींद्र कंपळकर आणि सर्वच पदाधिकारी नगरसेवक यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी महापौर उपमहापौर पदाचा फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या बस विजयाची खात्री काय? मला वाटतं का खात्री बोलायची गरजच नाही। 50 नगरसेवक जर बहुमताने आम्ही निवडून आलेलो आहोत। भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध पक्ष आहे। प्रदेश अध्यक्षांचा आदेश तो आमच्याकडे ऑलरेडी येऊन गेलेला आहे। त्याच्यामुळे 100% भारतीय जनता पार्टीचा